वेळ मध्यरात्री 12ची एक खाजगी आरामदायी बस कोल्हापूरवरून मुंबईला निघाली होती. पण अचानक काही चोरट्यांनी या बसचा सिने पद्धतीनं पाठलाग केला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून 1,22,15,000 रुपयांचं दस्तऐवज घेऊन ते पळून गेले. या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आणि गावकऱ्यांच्या तोंडी आता निवडणुकीऐवजी या दरोड्यांची चर्चा सुरू आहे. म्हणूनच आता प्रश्न असा पडतोय की या खाजगी बसमध्ये कोट्यवधींची रक्कम प्लस दागिने कोण आणि का नेत होतं? जरी हे दागिने आणि रक्कम या खाजगी बसमध्ये असली तरी याचा सुगावा दरोडेखोरांना कसा लागला? आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर ते मुंबईला जाणारी ही खाजगी आणि आरामदायी बस होती, ज्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पद्धतशीर नियोजन असतं. तरी या बसमध्ये दरोडेखोर आलेच कसे? याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास कोल्हापूर इथल्या अशोका ट्रॅव्हल्स ही बस मुंबईकडे निघाली. ही बस सायनला जाणार होती, पुढे सायनवरून भायखळ्याला जाणार होती. याच दरम्यान कोल्हापूरच्या किणी गावातल्या तावडे हॉटेलजवळ 3 अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसले. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील भूताचा माळ परिसरात आली. त्यानंतर बसमधल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बसमध्ये आधीपासूनच बसलेले 3 संशयित आणि दुचाकीवरून पाठलाग करत असलेल्या 7 जणांनी हा दरोडा टाकलाय. आराम बसमध्येच लूट सुरू असतानाच दुचाकीवरून तिघे पाठोपाठ आले. त्यांनी किणी जवळ आराम बसला गाठलं. त्यानंतर 6 जणांनी कोयते तलवारींच्या दहशतीवर 34 किलो वजनाची चांदी, प्लास्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने तसंच एक मोबाईल हँडसेट अशा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवेनिशी मारून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे अचानक झालेल्या या प्रकरणात प्रवासीही घाबरले. बसमधील मुद्देमाल ताब्यात घेऊन दुचाकीवरून चोरटे काही वेळातच पसार झाले. यानंतर बस चालकाने किणी टोलनाक्यापासून बस थेट पेठ वडगाव पोलीस ठाण्याजवळ वळवली. घडलेला प्रकार त्यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या कानावर घातला. त्यांनी याची माहिती तातडीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक डॉक्टर सागर वाघ हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी बसच्या प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी चोरट्यांनी लुटेवेळी वापरलेल्या दुचाकींच्या आधारे एका दुचाकीचा मालक विक्रमनगर मधील असल्याचं समजलं. त्या आधारे विक्रमनगर भागातील विक्रांत कदम याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हे सगळं प्रकरण घडून आणल्याचं समोर आलं. त्याचबरोबर पोलिसांनी सर्वप्रथम बसमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीत या दरोड्याचा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयित विक्रम कदम याच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे उपरोक्त मुद्देमाल आढळला. त्या आधारे पोलिसांनी कदम याच्यासह जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विपदे, वाहक सैफू बशीर अफगाणी यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी कर्जबाजारी झाल्यानं आणि मौजमजा करण्याच्या हेतून हा गुन्हा केला. त्याचबरोबर मुख्य आरोपी विक्रांत कदम याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा दरोडा आखला होता. विशेष म्हणजे अंगडिया कंपनीचे पार्सल कोणत्या बसमधून आणि कधी जातं याची रेकी या टोळीने आधीच केली होती, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितलंय. दरम्यान याबाबत पेठ वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मचिंद्र नामदेव बोडके हा न्यू अंगडिया सर्व्हिस मधून 60 किलो चांदी घेऊन मुंबईकडे पाठवण्याचं काम करतात. सोमवारी रात्री 11च्या सुमारास एका ट्रॅव्हल्स कंपनीची ही आराम बस मुंबईकडे निघाली होती. तावडे हॉटेल जवळ सुजड, आदेश व आदिनाथ हे तिघ आराम बसमध्ये आले. वाठार जवळ बस पोहोचताच तिघ संशयित चालकाच्या केबिन मध्ये शिरले. कोयता काढून त्यांनी त्यांचा साथीदार असणारा सैफ अफगाणी याला मारहाण सुरू केली. तसंच बोडके याच्या ताब्यातील चांदी, सोनं ठेवलेलं बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर सैफू अफगाणी फिर्यादी सोबत जखमी झाल्यानं प्रवाशांनी त्याला सहानुभूती दाखवली होती. लुटीचा गुन्हा दाखल होईपर्यंत तो फिर्यादी सोबत पोलिसांसमोरच होता. यावेळी त्याने अनेकदा जखमी झाल्याचं दाखवून बहाणा केला, पण तोच संशयित निघाला. आराम बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, मात्र गेल्या 15 दिवसांपासून कॅमेरा बंद असल्याचं तपासात समोर आलं आहे. संशयित सैफूने हा कॅमेरा बंद केला असावा असा संशय असून याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मंडळी, या संपूर्ण घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
दरोडेखोर कधी काय करतील याचा नेम नाही. आता तर खासगी बस सुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्या किंवा सकाळच्या कोणत्याही प्रवासात जास्त किमतीचं सामान सोबत ठेवणं किंवा घेऊन जाणं टाळलेलंच बरं. शेवटी आपुलकी सुरक्षा, आपुलकी खबरदारी हे जास्त महत्वाचं आहे. अशा घटना थांबवणं किंवा घटना घडून गेल्यानंतर घटनेचा पद्धतशीर निकाल लावण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहेच. बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.